आपल्या सर्वांना 7 तारखेला लोकसभेकरता मतदान करायचं आहे आणि या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून अजितदादांच्या सुयोग्य पत्नी सौ सुनेत्रा अजितदादा पवार यांना महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आली। त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आमचे जुने सहकारी दौलतनाना शितोळे यांच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही इथे मेळावा आयोजित केलेला आहे। त्या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेनेचे नेते सन्माननीय विजयबापू शिवतेरे इथे आहेत, राष्ट्रवादीचे नेते सन्माननीय दुर्गाडे सर इथे आहेत, त्यांनी आता मार्गदर्शन केले ते आमचे दिलीप जगताप आहेत, राष्ट्रवादीचे उत्तम बापू धुमाळ आहेत, गणेश जगताप आहेत, आमचे गणपतअण्णा शितकले, बापू जाधव आहेत, अनेक जण इथे सर्व पक्षाचे लोक उपस्थित आहेत। सर्व माझे पत्रकार बंधू आणि उपस्थित माझ्या माता भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, ही इलेक्शन ही तुम्हा आम्हा सर्वांच्या भवितव्याची इलेक्शन आहे। आपलं भवितव्य ठरवणारी ही इलेक्शन आहे। अनेक जण पहिल्यांदा मतदान करणार आहेत। माझ्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये दुर्गाडे सर जवळजवळ 11,000 लोक प्रथम मतदान करणार आहेत। देशामध्ये 2 कोटी पहिल्यांदा आपलं भवितव्य आजवण्याकरता मतदान करणार आहेत आणि अशी महत्वाकांक्षी 18वी लोकसभा अस्मिता देण्याकरता होणारी निवडणूक आहे। तुम्हा आम्हा सर्वांना मोदींना परत एकदा पंतप्रधान होताना बघायचं आहे। सामान्य माणसाचा विकासाचा केंद्रबिंदू म्हणून आपण सर्वजण मोदी साहेबांकडे बघतो आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून केंद्रात गेल्या 10 वर्षात अनेक योजना तुम्हा आम्हा सर्वांच्या करता झालेल्या आहेत। पायाभूत सुविधा झाल्या, दळणवळणाची कामं झालेली आहेत, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था झाल्या, शेतकऱ्यांकरता अनेक योजना झालेल्या आहेत, वयोवृद्धांकरता अनेक योजना झालेल्या आहेत, महिलांकरता अतिशय चांगले कायदे निर्माण झालेले आहेत, शिक्षण प्रणाली बदलण्यात आलेली आहे। अमोल हे सगळं होत असताना आता संपूर्ण देशामध्ये भाजपमय वातावरण निर्माण झालेलं आहे। देशामध्ये मोदींशिवाय दुसरं कोणी कुणाचं नाव घ्यायला तयार नाही। आज जवळजवळ देशामध्ये 4-5 लोकसभेच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत। हे द्योतक देते की संपूर्ण देशामध्ये मोदीमय वातावरण निर्माण झालेलं आहे। 2 दिवसापूर्वीच मोदी पुण्यामध्ये येऊन गेले। आम्ही तर खाली होतो, पण बापू तुम्ही स्टेजवरनं बघितलं असेल, प्रचंड महासागर तिथे उपस्थित होता। 2 लाखाच्या वरती लोक मोदींचे विचार ऐकण्याकरता तिथं आले होते। त्यास आमच्या पक्षाचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाऊ शिंदे होते, अजितदादा होते, अनेक महाराष्ट्रातून नेते तिथे आले आणि मोदींनी आव्हान केलं की तुमच्याकरता, सर्वसामान्य माणसाकरता, दलितांकरता, ओबीसी करता, सर्व जाती धर्मातल्या लोकांना जर आपल्याला एक वेगळ्या उंचीवर आपला देश नवीन राष्ट्राची निर्मिती करण्याकरता परत एकदा महाराष्ट्रामध्ये या महायुतीला निवडून द्या आणि महायुतीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना अनेक वर्ष, बापू असतील, आम्ही असतो, अनेक स्वप्न बघत होतो की या बारामती लोकसभा मतदारसंघातून मोदींच्या विचाराचा खासदार त्या लोकसभेमध्ये जायला पाहिजे आणि अनेक वर्षाचं तुमचं आपलं सर्वांचं स्वप्न दौलतनाना साकार होणार आणि ते साकार होणारे सुनेत्रा वहिनी आणि अजितदादांच्या माध्यमातून हे स्वप्न साकार होणार आहे। तुमच्या आमच्या सर्वांचा विचाराचा खासदार त्या लोकसभेमध्ये जाणार। अनेक नाना अजूनही आपले अनेक प्रलंबित प्रश्न अजूनही पडलेले आहेत आणि ते दौलतनाना आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत। दौलतनाना बोलण्यात मग नाही, त्यामुळे मी गणपतअण्णांना सांगतो, तुमच्या समाजाचे जी काही अनेक कामं आहेत ती मार्गी लावण्याकरता आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि अजितदादांच्या माध्यमातून या घड्याळाच्या चिन्हावर मतदान करून त्यांना लोकसभेमध्ये पाठवायचं। ते वाढपी आपल्या विचाराचा असेल, जर समजा दुसरा खासदार पाठवला, अमोल 6 कोटीच्या वरती निधी येणार नाही आणि जर आपल्याला अधिक निधी पाहिजे असेल तर मोदी साहेब नक्कीच वहिनींच्या जास्त निधी आपल्याला, जर कोट्यावधी रुपयाचे निधी आपल्या या तालुक्यात देऊ शकतात। बापूंच्या स्वप्नातलं जे गुंतवणुकीचं पाणी आपल्या तालुक्यात आणायचे त्याचेही निधी आणि त्याच्या योजनेचे अनेक मार्ग बदलायचे होते, तेही केंद्र शासनातनं राज्य शासनाला पैसे आणि राज्य शासनातनं पुरंदर तालुक्यामध्ये पैसे येऊ शकतात। आपल्याला दिव्या इथं IT पार्क उभा करायचे, त्याच्याकरताही पैसे येऊ शकतात आणि ह्या सर्व गोष्टी करायच्या असेल त्या कोट्यवधी रुपयाचा निधी तुम्हाला आम्हाला सर्वांना लागणार आहे।
रस्त्याची कामं जवळजवळ 90% नितीन गडकरीच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहेत. रिंग रोडचं काम चालू आहे. अनेक मुलांना शिक्षण मोफत मिळून राहिलेलं आहे. शिक्षण प्रणालीत बदल झालेला आहे. सर्वसामान्य माणसाची मुलं, सर्व जाती धर्मातली मुले उच्च शिक्षण घेऊ शकतात. हा एवढा धोरणात्मक निर्णय फक्त मोदी साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आपल्या जयंती आपण साजरी करायचो ना, आधी खाजगी जयंती साजरी होती. पण तुम्ही त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि त्या माध्यमातून शासकीय इतमाने आज आपल्याला स्वाभिमानाने आपण आज ती जयंती साजरी करत आहोत. हे सगळं कशाचं द्योतक आहे? तर या महायुतीच्या माध्यमातून हे द्योतक आहे. महायुतीच्या माध्यमातून अनेक चांगली कामं झालेले आहेत, जैविक केंद्र झालेले आहेत, जलजीवन मिशन झालेलं आहे, प्रधानमंत्री किसान समिती निधी निर्माण झालेला आहे, स्वच्छ भारत मिशन निर्माण झालेलं आहे. या सर्व गोष्टी कशामुळे होतात? दीनदयाळ शर्मा योजना निर्माण झालेली आहे, पंतप्रधान ग्राम सडक योजना निर्माण झाल्या, गावापर्यंत ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून रस्ते नॅशनल हायवेला जोडण्यात आले, राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यात आले. अशी अनेक कामं या तालुक्यामध्ये झालेले, या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आपली सत्ता नसताना झालेली. आपली जीडीपी वाढलेली आहे देशामध्ये. जर आपल्याला आपला देश, मी लहान असताना मला जर विचारलं देशाचा नंबर किती अमोल, तुम्हाला सांगतो, कारण का तुम्ही दिल्लीला सारखे जाता. आमची सत्ता आली, आम्ही तुम्हाला दिल्लीला नेऊ. बापू अमोलला विमानाने दिल्लीला घेऊन जायचं. मी तर काही नेऊ शकत नाही, तुला पण देऊ सगळ्यांना नाही. आमचा पंतप्रधान कधी झालंय की शपथ घेतलेला आपण सर्व पत्रकार जायचे आणि आपल्या खासदारांच्याच विमानात तुम्हाला आम्ही पाठवू, काळजी करू नका. पण मी सांगायचं म्हणजे त्यावेळेला आपण असताना आपण बघायचो देशाचा नंबर विचारलं, सांगायचं शेवटून पहिला दुसरा नंबर आपला लागायचा. पण आज तरुणांना विचारलं देशाचा नंबर कितवाचा होता, देशाचा नंबर जगामध्ये 5व्या क्रमांक पहिल्या 5 मध्ये आहे. आपल्याला तिसरी महाशक्ती देशाला निर्माण करायची आणि त्याच्याकरता मोदी साहेबांना आपल्याला पुन्हा आणि परत एकदा पंतप्रधान तुमच्या सर्वांच्या माध्यमातून, तुमच्या आकाच्या माध्यमातून करायचे. तुमचं एक मत मोदी साहेबांना पंतप्रधानांपर्यंत नेऊ शकतं याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून तुम्ही इथं आलेला. संख्या किती आहे त्याला महत्व नसतं. ही विचारांची लढाई आहे. जिथं पैसे थांबतो तिथे ही विचारांची लढाई नाही. विचारांच्या लढाई करता तुम्ही इथं आलेला आहात. तुमच्या नेत्यांच्या आग्रहास्तव ही फार मोठी गोष्ट आहे. एक मत हा राष्ट्र निर्माण करणार आहे आणि तुमचं एक मत आम्हाला खूप मोलाचं आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो की येत्या 7 तारखेला तुम्ही सर्वांनी घड्याळासमोरचं बटन दाबून सुनेत्रा वहिनींना परत एकदा त्या म्हणजे पहिल्यांदाच लोकसभेमध्ये पाठवा. आणि मला खात्री आहे की मोदी साहेब हा जायंट किलर असणार आणि मोदी साहेब त्यांना महत्वाचं केंद्रामध्ये पद देणार आहे. त्या माध्यमातून अनेक आपली कामं, प्रलंबित गोष्टी निलेश पूर्ण होणार आहे. आणि त्याच्याकरता आपल्याला घेते आता किती दिवस राहिलेले? 5-6 दिवस आपल्या हातामध्ये राहिलेले. आणि त्या 5-6 दिवसामध्ये आपल्याला दिवस राहण करायचे, गावोगावी जायचे, नातेवाईकांना सांगायचे, सगळ्यांना शेजाऱ्यांना सांगायचे, सर्वांना सांगायचं हे काम जनजागृतीचं, लोकजागृतीचं तुम्हा आम्हा सर्वांना ते करायचं आहे. रात्रंदिवस, दिवसाची रात्रीचा दिवस करायचा आहे. आणि कसल्याही परिस्थितीमध्ये घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबायचं. माझ्यामध्ये 2 नंबरला वहिनीचं घड्याळाचं चिन्ह, तिथं त्यांचा फोटो असणार आहे. त्या फोटो बघायचा, त्यांचाच फोटो आहे का ते बघायचा, सुनेत्रा वहिनीचा फोटो आहे का बघायचा आणि घड्याळासमोरचं बटन आपलं खात्री करून घ्यायचे की आपण दाबतो. कारण का आपल्या देशामध्ये 60% पेक्षा मतदान होत नाही. पण माझी इच्छा आहे 80-90 खऱ्या अर्थाने जर लोकशाही आपल्याला निर्माण करायची असेल 80-90% मतदान झालं पाहिजे. जास्तीत जास्त मतदान कसं होईल याचीही लोकजागृती समाजामध्ये जाऊन समाज प्रबोधन तुम्हाला सर्वांना करायचं. शासन यंत्रणा त्यांच्या माध्यमातून ही सगळी कामं करून राहिलेली. शासन त्यांच्या माध्यमातून मतदान करण्याकरता, मतदान हे श्रेष्ठ दान हे सांगण्याकरता तुमच्या दारापर्यंत येते, गावापर्यंत येते, शहरापर्यंत येते. पण तुमचंही काम आहे देशाची सर्वात मोठी जगातली लोकशाही अबाधित ठेवण्याकरता तुम्ही सर्वांमध्ये लोकजागृती करायचे काम आहे. अनेक महिला इथं बसल्या आहेत, त्यांना वाटतं आमच्या भवितव्याचं काय, आमच्या मुलांच्या भवितव्याचं काय, आमच्या पुढील पिढीचं भवितव्याचं काय. तुमच्या पिढीचं भवितव्याचं जर तुम्हाला करायचं असेल, एका नवीन राष्ट्र एका उंचीवर नेऊन ठेवायचं असेल तर मोदी साहेबांशिवाय आपल्याला पर्याय राहिलेला नाही. आणि अनेक प्रलंबित कामं त्या तालुक्यातली मार्गी लावायची असेल तर आपल्याला त्याच्याशिवाय मार्गी नाही. काल पण आमची चर्चा झाली प्रचाराच्या निमित्ताने
आपले जे मल्हार क्रांती संघटना पुरंदरच्या वतीने आयोजित केलेल्या या प्रचारार्थ मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असणारे या संघटनेचे अध्यक्ष दौलतराव शितोळे, आपल्या राज्याचे माजी राज्यमंत्री आदरणीय शिवतरे, आमचे भाजपाचे नेते आदरणीय बाबासाहेब जाधवराव, जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय सर उपस्थित करतात, आमचे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष उत्तरजी विभाग शेतकऱ्यांना असतील, उपस्थित सर्वच सिद्धाराम चव्हाण, सोमनाथ चव्हाण, उपस्थित सर्वच मान्यवर, या बारामती लोकसभा मतदारसंघाची आपण निवडणूक पाहतोय. आपल्याला या निवडणुकीमध्ये काय दिसते तर या निवडणुकीमध्ये आपल्याला अजिबात विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक दिसत नाही. खरं तर बघितलं तर सहानुभूतीच्या दृष्टीने निवडणूक चाललेली आहे, पण आपण पण त्याच पद्धतीने विचार केला पाहिजे. आपल्या ओबीसी, भटक्या, विमुक्त सर्वच समाजासाठी जर लढणारं कुठलं नेतृत्व असेल तर ते नेतृत्व आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. आणि आपण पाहतोय की उमाजी नायकांची शासकीय जयंती असेल किंवा अनेक प्रश्नांच्या आर्थिक विकास महामंडळ उमाजीराजेंच्या नावाने निर्माण केलं. त्यासाठी आपल्या संघटनेचे अध्यक्ष दौलतराव शितोळेंनी चांगला पाठपुरावा केला आणि आपल्याला या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून होते. आणि आपण अशा पद्धतीने हे सर्व होत असताना आपण या निवडणुकीकडे अतिशय गांभीर्यपूर्वक पाहिलं पाहिजे. आपल्या रामोशी बेडर समाजाला खरं तर न्याय देण्याचं काम कोण करणार असेल तर ते महायुती सरकार आहे. आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये कधी घेतलं जात नव्हतं, आज त्या मुख्य प्रवाहामध्ये आपल्याला घेतलं जाते आणि त्या गोष्टीची आपण सर्वांनी दखल घेऊन आज आपल्याला आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये होणारे प्रकल्प असतील, गुंजवणे असेल, आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये होणारे विमानतळ असेल, आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये होणारे IT पार्क असेल, या सर्वच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. आपण आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने विचार करून त्या लोकसभेला मतदान केलं पाहिजे. कारण की आपण पाहतोय शरद पवार जर वयाच्या 84 वर्षी त्यांच्या मुलीचा विचार करतात. आज मला सांगा, सुप्रिया सुळे जर खासदार नाही झाले तर त्यांचं कुठलाही विषय काही अडचणीत येणार नाही. अजित पवारांची मिसेस सुनेत्रा अजितदादा पवार या जरी निवडून आले तरी काही फरक पडणार नाही. पण तुम्ही मला सांगा, त्या फरक ह्या गोष्टीचा पडणार आहे की आपण आपल्या आपल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करायच्या असतात तर आपल्याला विकासाच्या दृष्टीने त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ज्या उमेदवार आहेत त्या या राज्याच्या धडाडीचे आणि कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या सुवेदी पत्नी सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी आज हा मेळावा, ही सभा या ठिकाणी आपण रामोशी समाजाची लावलेली आहे. आणि या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक उत्तम बापू धुमाळ, भारतीय जनता पार्टीचे पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय निलेजी जगताप आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपलं योगदान देऊन रामोशी समाजाला प्रतिष्ठा मिळवून दिली ते आपले लोकनेते आदरणीय दौलतनाना शितोळे, त्याचबरोबर जय मल्हार क्रांती संघटनेचे क्रीडा समितीचे अध्यक्ष हनुमंतरावजी भांडवलकर, शिक्षण समितीचे अध्यक्ष आदरणीय गंगाराम जाधव सर, तालुक्याचे अध्यक्ष साहेबरावजी जाधव, सासोड नगरीचे माजी या ठिकाणी नगरसेवक आमचे मार्गदर्शक विठ्ठलदाते भांडवलकर, क्रीडा समितीचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष या ठिकाणी आप्पासाहेब भांडवलकर, त्यांचे सर्व सहकारी अशोकरावजी चव्हाण असतील, बंडू जाधव असेल, खंडूजी जाधव असतील, निलेशजी जाधव, त्याचप्रमाणे
सुशांतजी जाधव, सुशांतजी भांडवलकर, आंबोडीचे माजी सरपंच त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित झालेला आहात. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र दिलीप दादा चव्हाण, सुपेगावचे माजी सरपंच, आपण सर्वजण या ठिकाणी रामोशी समाजाचे बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण ही सभा घेतोय. ही सभा कशाकरता आपण या ठिकाणी घेतोय याचं सुतोवाच त्या ठिकाणी गंगाराम जाधव सर यांनी ठिकाणी मगाशी आपल्या भाषणात सांगितलं की खऱ्या अर्थानं रामोशी समाजाचं परिवर्तन होण्याच्या दृष्टीनं, रामोशी समाजाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीनं गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये दौलत नाना शितोळे यांनी या ठिकाणी आटोकाट प्रयत्न केलेले आहे. स्वातंत्र्याच्या 77 वर्षाच्या कार्यकालात व्हायचंय. त्याचबरोबर पुरंदर तालुका अध्यक्ष, या ठिकाणी युवक अध्यक्ष अमोलजी चव्हाण यांना विनंती करतो, या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामती लोकसभा मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना मित्रपक्ष, प्रणित महायुती आणि या बारामती महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी पुरंदर तालुका रामोशी समाजाचा त्या ठिकाणी मेळावा या ठिकाणी संपन्न होतो. खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपला समोर रामोशी समाज असेल, बेरड असेल, बेडर असेल, या सर्व समाजाला एकत्रित करून जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य ही रामोशी समाजाची, बेरड समाजाची सर्वात मोठी बलाढ्य अशी संघटना लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वच जण या ठिकाणी काम करतोय. या ठिकाणी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, जेऊरगावचे तडफदार युवा नेते उत्तम बापू धुमाळ, त्याचबरोबर निलेशजी जगताप माजी उपसभापती आणि भाजपाचे पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष, या 2 महान व्यक्तींना मी या ठिकाणी लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांचा आपण पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन, शाल देऊन त्या ठिकाणी सन्मान करावा अशी या ठिकाणी विनंती करतो. आपल्या सर्वांना 7 तारखेला लोकसभेकरता मतदान करायचं आहे आणि या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून अजितदादांच्या सुयोग्य पत्नी सौ सुनेत्रा अजितदादा पवार यांना महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आमचे जुने सहकारी दौलत नाना शितोळे यांच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही इथे मेळावा आयोजित केलेला आहे. त्या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेनेचे नेते सन्माननीय विजयबापू शिवतरे इथे आहेत, राष्ट्रवादीचे नेते सन्माननीय दुर्गाडे सर इथे आहेत, त्यांनी आता मार्गदर्शन केलेले आमचे दिलीप जगताप आहेत, राष्ट्रवादीचे उत्तम बापू धुमाळ आहेत, गणेश जगताप आहेत, आमचे गणपत अण्णा शितकले, बापू जाधव आहेत, अनेक जण इथे सर्व पक्षाचे लोक उपस्थित आहेत, सर्व माझे पत्रकार बंधू आणि उपस्थित माझ्या माता भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो. ही इलेक्शन ही तुम्हा आम्हा सर्वांच्या भवितव्याची इलेक्शन आहे. आपलं भवितव्य ठरवणारे ही इलेक्शन आहे. अनेक जण पहिल्यांदा मतदान करणार आहेत. माझ्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये दुर्गाडे सर जवळजवळ 11,000 लोक प्रथम मतदान करणार आहेत. देशामध्ये 2 कोटी पहिल्यांदा आपलं भवितव्य आजवण्याकरता मतदान करणार आहेत. आणि अशी महत्वाकांक्षी 18वी लोकसभा अस्मिता देण्याकरता होणारी निवडणूक आहे.
आम्हा सर्वांना मोदींना परत एकदा पंतप्रधान होताना बघायचंय. सामान्य माणसाचा विकासाचा केंद्रबिंदू म्हणून आपण सर्वजण मोदी साहेबांकडे बघतो आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून केंद्राने गेल्या 10 वर्षात अनेक योजना आम्हा सर्वांकरता सर्वांच्या करता झालेल्या आहेत. पायाभूत सुविधा झाल्या, दळणवळणाची कामं झालेली आहेत, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था झाल्या, शेतकऱ्यांकरता अनेक योजना झालेल्या आहेत, वयोवृद्धांकरता अनेक योजना झालेल्या आहेत, महिलांकरता अतिशय चांगले कायदे निर्माण झालेले आहेत, शिक्षण प्रणाली बदलण्यात आलेली आहे. अमोल हे सगळं होत असताना आता संपूर्ण देशामध्ये भाजपमय वातावरण निर्माण झालेलं आहे. देशामध्ये मोदींशिवाय दुसरं कोणी कुणाचं नाव घ्यायला तयार नाही. आज जवळजवळ देशामध्ये 4-5 लोकसभेच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. हे द्योतक देते की संपूर्ण देशामध्ये मोदीमय वातावरण निर्माण झालेलं आहे. 2 दिवसापूर्वीच मोदी पुण्यामध्ये येऊन गेले. आम्ही तर खाली होतो, पण बापू तुम्ही स्टेजवरनं बघितलं असेल, प्रचंड महासागर तिथे उपस्थित होता. 2 लाखाच्या वरती लोक मोदींचे विचार ऐकण्याकरता तिथं आले होते. त्यास आमच्या पक्षाचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाऊ शिंदे होते, अजितदादा होते, अनेक महाराष्ट्रातून नेते तिथे आले होते. आणि मोदींनी आव्हान केलं की तुमच्याकरता, सर्वसामान्य माणसाकरता, दलितांकरता, ओबीसीकरता, सर्व जाती धर्मातल्या लोकांना जर आपल्याला एक वेगळ्या उंचीवर आपला देश नवीन राष्ट्राची निर्मिती करण्याकरता परत एकदा महाराष्ट्रामध्ये या महायुतीला निवडून द्या. आणि महायुतीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना अनेक वर्ष, बापू असतील, आम्ही असतो, अनेक स्वप्न बघत होतो की या बारामती लोकसभा मतदारसंघातून मोदींच्या विचाराचा खासदार त्या लोकसभेमध्ये जायला पाहिजे. आणि अनेक वर्षाचं तुमचं आपलं सर्वांचं स्वप्न दौलतदाना साकार होणार आहे. आणि ते साकार होणार आहे सुनेत्रा वहिनी आणि अजितदादांच्या माध्यमातून हे स्वप्न साकार होणार आहे. तुमच्या आमच्या सर्वांचा विचाराचा खासदार त्या लोकसभेमध्ये जाणार. अनेक नाना अजूनही आपले अनेक प्रलंबित प्रश्न अजूनही पडलेले आहेत आणि ते दौलतदाना आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. दौलतदाना बोलण्यात मग नाही, त्यामुळे मी गणपत सांगतो, तुमच्या समाजाचे जी काही अनेक कामं आहेत ती मार्गी लावण्याकरता आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि अजितदादांच्या माध्यमातून त्या घड्याळाच्या चिन्हावर मतदान करून त्यांना लोकसभेमध्ये पाठवायचं. जो वाढपी आपल्या विचाराचा असेल, जर समजा दुसरा खासदार पाठवला, अमोल 6 कोटीच्या वरती निधी येणार नाही. आणि जर आपल्याला अधिक निधी पाहिजे असेल तर मोदी साहेब नक्कीच वहिनींच्या जास्त निधी आपल्याला, जर कोट्यावधी रुपयाचे निधी आपल्या या तालुक्यात देऊ शकतात. बापूंच्या स्वप्नातलं जे गुंतवणुकीचं पाणी आपल्या तालुक्यात आणायचे त्याचेही निधी आणि त्याच्या योजनेचे अनेक मार्ग बदलायचे होते, तेही केंद्र शासनातनं राज्य शासनाला पैसे आणि राज्य शासनातनं पुरंदर तालुक्यामध्ये पैसे येऊ शकतात. आपल्याला दिव्या इथं IT पार्क उभा करायचे, त्याच्याकरताही पैसे येऊ शकतात. आणि ह्या सर्व गोष्टी करायच्या असेल त्या कोट्यावधी रुपयाचा निधी आम्हाला सर्वांना लागणार आहे. रस्त्याची कामं जवळजवळ 90% नितीन गडकरीच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे. रिंग रोडचं काम चालू आहे. अनेक मुलांना शिक्षण मोफत मिळून राहिलेलं आहे. शिक्षण प्रणालीत बदल झालेला आहे. सर्वसामान्य माणसाची मुलं, सर्व जाती धर्मातली मुले उच्च शिक्षण घेऊ शकतात. हा एवढा धोरणात्मक निर्णय फक्त मोदी साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आपल्या जयंती आपण साजरी करायचो, नाना आधी खाजगी जयंती साजरी होती, पण तुम्ही त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दिली आणि त्या माध्यमातून शासकीय इतमाने आज आपल्याला स्वाभिमानाने आपण आज ती जयंती साजरी करत आहोत. हे सगळं कशाचं द्योतक आहे? तर या महायुतीच्या माध्यमातून हे द्योतक आहे. महायुतीच्या माध्यमातून अनेक चांगली कामं झालेले आहेत, जैविक केंद्र झालेले आहेत, जलजीवन मिशन झालेलं आहे, प्रधानमंत्री किसान समिती निधी निर्माण झालेला आहे, स्वच्छ भारत मिशन निर्माण झालेलं आहे. या सर्व गोष्टी कशामुळे होतात? दीनदयाळ शर्मा योजना निर्माण झालेली आहे, पंतप्रधान ग्राम सडक योजना निर्माण झाल्या, गावोगावापर्यंत ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून रस्ते नॅशनल हायवेला जोडण्यात आले, राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यात आले. अशी अनेक कामं या तालुक्यामध्ये झालेले, या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आपली सत्ता नसताना झालेली आहे. आपली GDP वाढलेली आहे देशामध्ये. जर आपल्याला आपला देश, मी लहान असताना मला जर विचारलं देशाचा नंबर किती अमोल, तुम्हाला सांगतो, कारण का तुम्ही दिल्लीला सारखे जाता.
आमची सत्ता आली, आम्ही तुम्हाला दिल्लीला नेऊ. बापू आम्हाला विमानाने दिल्लीला घेऊन जायचं. मी तर काय नेऊ शकत नाही, तुला पण देऊ सगळ्यांना नाही. आमचा पंतप्रधान कधी झालंय की शपथ घेतलेला आपण सर्व पत्रकार जायचे आणि आपल्या खासदारांच्याच विमानात तुम्हाला आम्ही पाठवू, काळजी करू नका. पण मी सांगायचं म्हणजे त्यावेळेला आपण असताना आपण बघायचो देशाचा नंबर विचारलं सांगायचं शेवटून पहिला दुसरा नंबर आपला लागायचा. पण आज तरुणांना विचारलं देशाचा नंबर कितवाचा होता, देशाचा नंबर जगामध्ये 5व्या क्रमांक पहिल्या 5 मध्ये आहे. आपल्याला तिसरी महाशक्ती देशाला निर्माण करायची आणि त्याच्याकरता मोदी साहेबांना आपल्याला पुन्हा आणि परत एकदा पंतप्रधान तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तुमच्या आकाच्या माध्यमातून करायचे. तुमचं एक मत मोदी साहेबांना पंतप्रधानपर्यंत नेऊ शकतं याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून तुम्ही इथं आलेला संख्या किती आहे त्याला महत्व नसतं. ही विचारांची लढाई, जिथं पैसे थांबतो तिथे ही विचारांची लढाई आणि विचारांच्या लढाई करता तुम्ही इथं आलेला आहात तुमच्या नेत्यांच्या आग्रहास्तव ही फार मोठी गोष्ट आहे. एक एक मत हा राष्ट्र निर्माण करणार आहे आणि तुमचं एक एक मत आम्हाला खूप मोलाचं आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो की येत्या 7 तारखेला तुम्ही सर्वांनी घड्याळासमोरचं बटन दाबून सुनेत्रा वहिनींना परत एकदा त्या म्हणजे पहिल्यांदाच लोकसभेमध्ये पाठवा. आणि मला खात्री आहे की मोदी साहेब हा जायंट किलर असणार आणि मोदी साहेब त्यांना महत्वाचं केंद्रामध्ये पद देणार आहे. त्या माध्यमातून अनेक आपली कामं प्रलंबित गोष्टी निलेश पूर्ण होणार आहेत. आणि त्याच्याकरता आपल्याला घ्यायचे आता किती दिवस राहिलेले, 5-6 दिवस आपल्या हातामध्ये राहिलेले आणि त्या 5-6 दिवसामध्ये आपल्याला जीवाचं रान करायचं, गावोगावी जायचं, नातेवाईकांना सांगायचे, सगळ्यांना शेजाऱ्यांना सांगायचं, सर्वांना सांगायचं. हे काम जनजागृतीचं लोकजागृतीचं तुम्हा आम्हा सर्वांना ते करायचं आहे. रात्रंदिवस, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करायचा आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबायचं. माझ्यामध्ये 2 नंबरला वहिनीचं घड्याळाचं चिन्ह आहे, तिथं त्यांचा फोटो असणार आहे. त्या फोटो बघायचा, त्यांचाच फोटो आहे का ते बघायचा, सुनेत्रा वहिनीचा फोटो आहे का बघायचा आणि घड्याळासमोरचं बटन आपलं खात्री करून घ्यायचं की आपण दाबतो. कारण का आपल्या देशामध्ये 60% पेक्षा मतदान होत नाही. पण माझी इच्छा आहे 80-90 खऱ्या अर्थाने जर लोकशाही आपल्याला निर्माण करायची असेल 80-90% मतदान झालं पाहिजे. जास्तीत जास्त मतदान कसं होईल याचीही लोकजागृती समाजामध्ये जाऊन समाज प्रबोधन तुम्हा आम्हा सर्वांना करायचं. शासन यंत्रणा त्यांच्या माध्यमातून ही सगळी कामं करून राहिलेली. शासन त्यांच्या माध्यमातून मतदान करण्याकरता मतदान हे श्रेष्ठ दान हे सांगण्याकरता तुमच्या दारापर्यंत येते, गावापर्यंत येते, शहरापर्यंत येते. पण तुमचंही काम आहे देशाची सर्वात मोठी जगातली लोकशाही अबाधित ठेवण्याकरता तुम्ही सर्वांमध्ये लोकजागृती करायचे काम आहे. अनेक महिला इथं बसल्या आहेत, त्यांना वाटतं आमच्या भवितव्याचं काय, आमच्या मुलांचं भवितव्याचं काय, आमच्या पुढील पिढीचं भवितव्याचं काय. तुमच्या पिढीचं भवितव्याचं जर तुम्हाला करायचं असेल, एका नवीन राष्ट्र एका उंचीवर नेऊन ठेवायचं असेल तर मोदी साहेबांशिवाय आपल्याला पर्याय राहिलेला नाही. आणि अनेक प्रलंबित कामं त्या तालुक्यातली मार्गी लावायची असेल तर आपल्याला त्याच्याशिवाय मार्गी नाही. काल पण आमची चर्चा झाली